रायगड जिल्ह्यातील 3 माजी पोलीस हवालदारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा दिलाय। प्रल्हाद पांडुरंग पाटील, प्रशांत कांबळे आणि रवींद्र राठोड यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे निवेदन दिले। संबंधित माजी पोलीस हवालदारांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्वतःला निर्दोष ठरवण्यात आले असल्याचा पुनरुच्चार केलाय। त्यांनी न्यायालयाच्या सर्व प्रतिकांनी व विभागीय चौकशीतील निष्कर्षांनी आपल्या विरुद्ध कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट झाले। मात्र प्रशासनाकडून त्यांना सेवेत पुन्हा रुजू करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सदोष निर्णय घेतला जाईल किंवा त्यांचा अर्ज मान्य केला गेला नाही तर 26 जानेवारी 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यासमोर, शासकीय कार्यालयासमोर किंवा लोकप्रतिनिधींच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। माजी पोलीस हवालदारांच्या या गंभीर निवेदनावर रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र सामाजिक स्तरावर या विषयावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आंदोलनाची वेळ येण्याआधी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच आमदार, खासदार आणि मानवी हक्क आयोगाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे। आत्मदहनासारख्या टोकाच्या पावलांवर न जाता चर्चा आणि निर्णयाद्वारे योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। जर आम्हाला वेळेत न्याय मिळाला नाही तर आमच्या जीविताला धोका पोहोचल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा स्पष्ट इशारा तिन्ही माजी पोलीस हवालदारांनी दिलाय। नमस्कार सर। नमस्कार। आपला परिचय? साहेब, मी रवींद्र अंबू राठोड, रायगड पोलीस दलात 17 वर्ष पोलीस कर्तव्यावर हजर होतो। एकंदरीत जे प्रकरण आम्ही ऐकतोय की आपण पोलीस दलामध्ये होतात आणि 2 कर्मचारी यांना सेवेमध्ये सामावून घेतलेले आहे आणि 2 पोलीस जे तुम्ही आहात तुम्हाला सामावून घेतलं नाही, या संदर्भात आपण काय सांगाल? साहेब, मला एवढं सांगायचं आहे की मला पोलीस प्रशासनावर और न्यायाधीशावर पूर्ण विश्वास आहे। न्याय व्यवस्थेने, न्यायालयाने आम्हाला 14/12/2023 रोजी निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना, माझ्या पोलीस प्रशासनाला, माझ्या पोलीस मित्रांना पण माहिती आहे की आमच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। कोर्टाने जर आम्हाला निर्दोष सोडलेलं तर मी प्रार्थना करतो, विनंती करतो पोलीस प्रशासनाला की मला माझ्या पत्नीचा विचार करून आम्हाला पोलीस खात्यामध्ये परत हजर करावे। बाकी ह्या ज्या लोकांनी, ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्याचे पुरावे पण मी कोर्टात सादर केलेले आहेत। जर कोर्ट आणि पोलीस प्रशासन जर यांच्यावर काही कारवाई करत नसेल तर त्यांचा भाग आहे आणि खरोखर संविधानाला धरून, संविधानाच्या नियमाचा विचार करून जर तुम्ही पहिलं तर या सगळ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत, पण हे प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यावर गुन्हे तर दाखल करत नाही, पण एका निर्दोष व्यक्तीला अन्याय करत चाललेत साहेब। तर माझी एवढीच प्रार्थना आहे न्यायव्यवस्थेला आणि पोलीस प्रशासनाला की जर तुम्ही ह्या चुकीच्या व्यक्तींवर जर गुन्हा दाखल करत नसेल तर मग एखाद्या निर्दोष व्यक्तीला तुम्ही त्रास देऊ नका ना, आम्हाला पोलीस खात्यात हजर करा। मी, माझ्या वडिलांनी, माझ्या भावानी, माझ्या काकांनी, काकाच्या मुलांनी, आम्ही सगळ्यांनी देशाची सेवा केलेली आहे, जनतेची सेवा केली आहे प्रामाणिकपणे। आणि एखाद्या प्रामाणिक व्यक्तीचा, प्रामाणिक पोलिसाचा जर असा अन्याय होत असेल तर तुम्ही बघत नका बसू। माझी तुम्हाला एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन या दोषी लोकांवर कारवाई करा आणि आम्हाला लवकरात लवकर पोलीस प्रशासनामध्ये हजर करा। एकंदरीत कोणतं कारण सांगण्यात येत आहे ज्यामुळे तुम्हाला सेवेमध्ये घेत नाहीयेत, असं कोणतं अधिकाऱ्यांनी वक्तव्य केलेलं आहे का? साहेब, आम्ही 2-3 वेळा साहेबांच्या ऑफिसला भेट पण दिलेली आहे, पण त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला बोलवण्यात येईल। पण साहेब, 9 महिने झाले, 1 वर्ष व्हायला आला, तर आमच्या पोराबाळांचा उदरनिर्वाहाचा पण प्रश्न आहे। मुलं मोठी आहेत, शिक्षण, खर्च कसं भागणार साहेब? समजा तुम्हाला सेवेत घेतलं नाही तर या पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? साहेब, जर आम्हाला 26 जानेवारीच्या आतमध्ये आम्हाला जर प्रशासनाने पोलीस सेवेमध्ये रुजू केले नाही तर मग यांच्या अन्यायाला कंटाळून आम्ही मग आत्मदहनाचा पण प्रयत्न हे करणार आहोत साहेब, कारण दुसरा इलाज नाही आहे। जर एवढ्या संकटातून आम्ही बाहेर येतोय आणि एवढं पहिले 7 वर्ष त्रास भोगून आणि आता बाहेर पण आल्यावर यांचा अन्याचा त्रास सहन करायला लागतो तर साहेब मग आम्हाला आत्महत्याशिवाय कुठला दुसरा पर्याय उरलेलाच नाही आहे। तर मी प्रार्थना करतो, मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला, माझ्या न्यायव्यवस्थेला, माझ्या PM साहेबांना, माझ्या पंतप्रधान साहेबांना, ही ज्युडिशियल जे बसले, मंत्री महोदय जे बसले त्यांना की तुम्ही सत्यता पडताळा आणि एक निर्दोष पोलिसाला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा साहेब। आणि माझ्या पत्रकार मित्रांना पण मी प्रार्थना करतो की तुम्ही आपण स्वतःहून पुढाकार घ्या। माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते पुरावे जर मी न्यायालयात देतोय किंवा कोर्टात देतोय किंवा मीडियासमोर सादर करतोय तर ह्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणंच आहे, कारण आपला भारत देश लोकशाही भारतीय संविधानाच्या नियमानुसारच चालते। गरिबाला आणि श्रीमंत माणसाला पण एकच न्याय, एकच कायदा कानून आहे आपल्या देशात साहेब। तर मी भारतीय देशातील
संरक्षण संस्थेमधील एक व्यक्ती आहे, तर माझ्यावर एवढा अन्याय करू नका. मी प्रार्थना करतो माझ्या SP साहेबांना, माझ्या ॲडिशनल साहेबांना, ॲडिशनल DG साहेबांना की लवकरात लवकर आमच्यावर आणि आमच्या पत्नी मुलांचा विचार करून मला आणि जो माझा एक व्यक्ती आहे मित्र प्रशांत कांबळे यांना आम्हाला लवकरात लवकर आम्हाला हजर करायचं आहे. कारण आमची आता आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली आहे. वकिलाचे पण पैसे द्यायचे आहेत, आम्ही अजून वकिलाचे पण पैसे दिलेले नाहीत साहेब. 2017 तर माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. 2024 आम्हाला निर्दोष सोडलेला आहे कोर्टाने. काय भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये खोटा से रिपोर्ट पाठवला. त्या खोट्या से रिपोर्टवर 4 नामांकित वकिलांनी खोटा आर्ग्युमेंट केला आणि जेव्हापर्यंत त्यांचा सेटअप बसत नाही तेव्हापर्यंत 4 वर्ष बेल चालवलं साहेब. आणि जेव्हा जज त्यांच्या फेवरमधले आले तेव्हा त्यांनी तो खोटा से वनकोटी जितेंद्र बोत्तप्पा वनकोटी आमचे पोलीस तपासी अधिकारी होते, त्यांनी खोटा से रिपोर्ट दिला. त्या से रिपोर्टवर 4 नामांकित वकिलांनी, मी वकील साहेबांचं नाव नाही घेत कारण एवढ्या वर्ष कमवलेलं नाव धुळीस नको मिळाला. मी वकिलांचं नाव न घेता मी सांगतो की यांनी 4 वकिलांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होता, पण ऑब्जेक्शन न घेता त्या से रिपोर्टवर, त्या खोट्या से रिपोर्टवर यांनी आर्ग्युमेंट केला आणि साधना जाधव मॅडम, न्यायमूर्ती श्री साधना जाधव मॅडम यांनी जजमेंट दिलेला एकतर्फी. आणि जेव्हा मी हा सगळा उलगडा पुराव्यानिशीच हायकोर्टामध्ये सादर केला माझ्या जामीन अर्जा थ्रू, तेव्हा ह्यांची चोरी पकडली गेली आणि त्या 4 लोकांना, ज्या आमच्या केसमध्ये 4 लोकांनी बेल टाकलेल्या होत्या, त्या 4ही लोकांना सेशनमधून 1 महिन्याच्या आत बेल देण्यात आल्या. साहेब, ज्या परिस्थितीमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये एका नोटीसाठी लोक लाईनभर रात्रंदिवस लाईनीत उभी होती ATMच्या, एक नोट भेटत नव्हती. आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांची आई एका नोटीसाठी उन्हातान्हात 80 वर्षामध्ये ATMच्या लाईनीत उभी होती. कितीतरी लोकांचे लग्न मोडले गेले, कितीतरी लोकांचे शिक्षण होऊ शकले नाही आहे, नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले, लग्न करायला सुद्धा लोकांकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये जर फिर्यादी नवीन नोटांची केस आमच्यावर टाकत असेल तर त्या फिर्यादीवर पहिला गुन्हा दाखल करणं भाग होतं. कारण नोटबंदीच्या काळात एक नोटीसाठी जर माझ्या भारत देशातील जनता रात्रंदिवस एका नोटीसाठी तडफडत असेल आणि हा जर एवढे पैसे घेऊन असेल तर ह्या पैसे आले कुठून, दिले कोणी, ह्याच्यावर कुठल्या मोठ्या लोकांचा हात आहे, ह्याच्या घरात पैसे ठेवण्याची मशीन आहे का, ह्याची सगळी चौकशी करून जितेंद्र बोत्तप्पा वनकोटी आमचे तपासी अधिकाऱ्यांनी आमच्यावर सगळी चौकशी करून पुढची कारवाई केली पाहिजे होती. परंतु काही चौकशी न करता यांनी तात्काळ आमच्यावर रातोरात्री मध्यरात्री गुन्हा दाखल केला आणि गुन्हा पण पूर्ण प्लॅनिंगने झाला. सुवेस हक साहेब, आमचे माननीय सुवेस हक साहेब बदलून जाण्याची वेळ आणि नवीन पोलीस अधीक्षक श्री पारसकर साहेब येण्याच्या मधल्या वेळीत रात्री 2 वाजता गुन्हा दाखल केला. साहेब, असे 100 पुरावे माझ्याकडे ट्रू कॉपी सहित आहेत. मी हे पुरावे उच्च न्यायालयात दिलेले आहेत मुंबई येथे, परंतु ह्या भ्रष्टाचारी लोकांवर काय कारवाई झालेली नाही आहे. कारण साहेब, न्यायव्यवस्थेचा विचार करून मी पण आतापर्यंत गप्प बसलेलो, माझ्या पोलीस प्रशासनाचा विचार करून की बदनामी नको, परंतु ज्या भ्रष्टाचार लोकांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब. आणि याचा सखोल तपास होऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जर आपण मला परवानगी दिली तर मी ते पुरावे मीडियासमोर, जनतेसमोर, सगळ्यांसमोर शो करू शकतो. ह्या भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी एक निर्दोष पोलिसावर आणि सर्वसामान्य माणसावर साहेब अन्याय होतोय. तर तुम्ही प्लीज पुढाकार घ्या. माझ्या देशातल्या सर्व देशभक्त लोकांनी पुढाकार घेऊन तुम्ही आम्हाला न्याय देण्यासाठी पुढे या, हीच प्रार्थना करतो. जय हिंद. प्रल्हाद पांडुरंग पाटील, पोलीस हवालदार. माझ्यावर गुन्हा 29/10/2015 रोजी दाखल झालेला असून रायगड जिल्ह्यात PI वराडे साहेब, मोहम्मद सोयज हक यांनी दाखल केलेला आहे संशय म्हणून. परंतु कुठल्याही गुन्ह्याचा तपास न करता तसेच नोडल अधिकारी यांनी XYZ यांचं लोकेशन अलिबागमध्ये देऊन त्याच्यानंतर 28 तारखेला XYZ, मी नाव घेत नाही आहे त्या व्यक्तीचं, ती व्यक्ती अलिबागमध्ये खालापूरमध्ये गैरहजर होती, याचं लोकेशन केलेलं नाही आहे, परंतु खालापूरमध्ये ती गैरहजर होतीच ह्याचं सुद्धा निरीक्षण केलेलं नाही आहे व तिच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचंच होतं. परंतु वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक मोहम्मद सोयज हक
यांनी संशय व्यक्त करून माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यात माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे। तरी पण वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अपील करून अपिलाचा आज्ञाकेक्ष घेऊन त्यांनी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही आहे। तरी पण आमची मानसिक मनस्थिती बिघडलेली असून आम्हाला पोलीस खात्यात घेऊन कर्तव्य काल धरून आम्हाला हजर करण्यात यावं। आम्ही शॉर्टकटच बोलतो, आपल्याला पुरावे पाहिजे असतील तर आम्ही देऊ शकतो। बस एवढीच माझी विनंती आहे। दादा काय सांगाल आपण? सर, माझं नाव प्रशांत अशोक कांबळे। मी 2007 साली रायगड पोलिसात भरती झालो। आम्ही 2016 साली पोलीस मुख्यालय नेमणूक होतो। तर आमच्यावरती नवीन नोटासंदर्भात जेव्हा भारत शासनाने नोटबंदी केली, ज्यावेळेस ATMमध्ये फक्त 2000ची एक नोट लाईनीत राहून दिवसभरानंतर मिळायची, अशा कालावधीत आमच्यावरती नोटबंदीच्या काळात 40 लाख दरोड्याचा आम्ही घेतले असा आमच्यावरती गुन्हा अलिबाग पोलीस स्टेशनला दाखल होता। सदर गुन्हा 2017 साली दाखल होऊन आम्हाला माननीय न्यायालयाने 2023 रोजी डिसेंबर महिन्याच्या 14 तारखेला सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्यानंतर आम्ही IG ऑफिस, SP ऑफिस या ठिकाणी आम्ही अर्ज केले तर आम्हाला सेवेत तात्काळ हजर करून घ्यावे। आमच्या कुटुंबाची परिस्थिती, आता आमची 2 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, आमचा घर खर्च आहे, तर ते सगळं साहेब लोड येतो। त्यामुळे आम्ही मानसिक तणावाखाली जीवन जगत आहोत। तर आमची विनंती प्रशासनाला आहे की आम्हाला लवकर सेवेत रुजू करून घ्यावे। आमच्याला खूप अन्याय होते साहेब। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।